लागतं. अरे यार बाय बाय चला. तू 1-1 रुपया वाढव. अरे इथं काय KBC लावलंय आणि तर याच्यामध्ये मग मी त्यांना तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण कुठेतरी फिरण्यासाठी जाणार आहे. कुठं जाणार आहे, काय जाणार आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. पहिले आपण शिक्रापूरला पोहोचूया, कारण आपल्याला इथून निघताना थोडासा उशीर झालेला आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि शिरूरच्या पुढे आलेलो आहे. महिंद्रा हॉटेल आहे इथं आणि इथं थांबलेलो आहे, कारण आमचे जे बाकीचे जे मित्र आहे ते मागत राहिलेले, त्याच्यामुळे आम्ही इथून आता टाइमपास करत बसलो, त्यांची वाट बघायला बसलेलो आहे. येस. तर आता बघू वाट त्यांची, आणि ते आल्यानंतर आपण आपला पुढचा प्रवास जो आहे तो चालू ठेवूया. आणि आपण जाणार कुठे आहे सूरज, एकदा सांगा आपण कुठं चाललेलो आहे. वडी अरे नीट सांग ना. हा, पाथर्डी साईडला आम्ही चाललेलो आहे कानिपनाथला. हा, तिथं उन्हामध्ये बसून बसून आम्हाला पक्का वैताग आलेला आहे. म्हणून आता जरा थोडंसं पाणी गिनिगार काहीतरी प्यायला घेऊया, थंडगार काहीतरी घेऊया, कारण उन्हाचा एकदम कहर झालेला आहे. थंड पाणी सोडून काहीच नाही, जे पाहिजे तेच बरोबर झालं की नाही. हे सगळं पाणी इथं. शेट कुठे आहे? शेट दुकान मालक कुठे? बाई इथं कोण आहे? अरे पाणी बॉटल चाहिए का? अरे मालक डेंजरच राहू, चावी घेऊन अवघड काय रे. जाऊ दे, चला आता बघू पुढं हॉटेलमध्ये एखाद्या, नाही का काय करा आता. नाही थंड बिस्लरी नाही, बिस्लरी चाहिए था. थंड आहे. जाऊ दे, चल फ्रीमध्ये गार पाणी भेटलं, अजून काय पाहिजे बघा. मला वाटतं भैया तिथं मिक्स करण्यासाठी पाणी बॉटल घेतली होती. म्हणजे अर्धी आमच्याकडून कमी करून घेतली त्यांनी. आता अर्ध्याच्या टेन्थ माल मसाला सगळा BMW येत असेल मागून. अरे हे दोघं आले, पण हे धीरजा कुठे? काय माहिती येईल ना. धीरज ते कुठे आहेत? लय हळूहळू यायले. आम्ही म्हणलं तुम्ही पुढे नाही, तेच हे आम्हाला लक्षातच नाही. इज्जत भरायचं होतं ना. आता पुढं थांबावं लागेल दुसरीकडे. तर मित्रांनो, आता आम्ही इथून निघलेलो आहे. बाकीचे जे पब्लिक होतं ज्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो, धीरज दादा पुढं आमच्यासाठी थांबले नाही, डायरेक्ट बंग सरळ निघून आलेले. त्याच्यामुळे आता आम्ही पण निघलेलो आहे. बोल बोल बोल. अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे. हे बघा, मागं रस्ता आहे, पुढं रस्ता आहे, आणि आमची गाडी दोन्हीकडे रस्ता आहे रे, दोन्हीकडे रस्ता आहे मित्रांनो. आता आम्ही निघतो, कारण सूरज थोडासा भांगलेला आहे, त्याच्यामुळे आता आम्ही जरा रस्त्यावर जरा लक्ष देतो आणि तुम्हाला पुढे पोहोचल्यावरती परत व्हिडिओ चालू करतो. तर मित्रांनो, इकडे हे खालीची साईड बघा तुम्ही. या इकडे ना हरणं लय असतात, हरणं. पण आता तिकडे आता आपण जाणार नाही म्हणून आपल्याला माहित नाही. आणि दुसरं म्हणजे ट्रकांपासून थोडंसं लांबच चला. असे भचकन ब्रेक मारतात ना, त्यांना मागून पप्पी नाही घ्यायची आपल्याला. आता ती गोष्ट वेगळी राहिली की मी भाऊंच्या हातात कॅमेरा दिलेला आहे. भाऊंनी कॅमेरा आता अरे धर ना, मी काय अरे अरे भाई, मी तुला कॅमेरा धर म्हणतोय, ते रेस काय धरतोय माझी. थोडा लांब धर थोडा. त्याला कॅमेरा धर म्हणतोय, कॅमेरा त्याने धरलाय कसा, त्याच्यात माझं तोंड काय माझ्या नाक दिसत असं त्याच्यात. तर मित्रांनो, आता आम्ही कोणता एरिया काय सुपा. तर मित्रांनो, सुप्यामध्ये आम्ही आहे आणि इथं हार घेण्यासाठी थांबलेलो आहे, कारण नीरजने आत्ताच गाडी घेतलेली नाही का, सुरतचा भाऊ येतो. यांचं अजून हार शोधणं चालू आहे. हे सगळी दुकाने फिरून झालेली, इकडली सगळी दुकानं शोधून झाल्या. आता इकडली सगळी दुकानं शोधणं चालू आहे हारसाठी. वातावरण आज मस्त आहे, नाही तर काल लय भयानक पाऊस पडून गेलेला इथं. गाडी तुला दिसती तर शोभून, पण लहान लेकरांना गाडी नाही चालवायला यायची. माहिती काय म्हणते त्याला, थंबनेल ना. माहिती का, मागचे टायर आहे ना दगडावर, असं मोठ्या दगडावर आलं नाही का, ती गाडी मागणं झाली वर आली. कुठं पाहिजे एखाद्यात म्हणलं की पडली नाही का साईडला डायरेक्ट, म्हणजे ती गाडी पडलेली कशी. मी उभा फक्त जागेवर. शाळेला चाललास काय? शाळेला बॅग घेऊन? कितवीला आहे? मला काय मला बरोबर ते पुढे घरी शेकाळलेला माणूस पुढे काय तिकडे बसला, बाईला मस्त ठोका दिला. आता गाडत्यांनी इथं बसलंय, तोंड खाली घालू इथं. आता तिथं बसले एकटे बसून खाता येते बघा तिकडे. पोरांना सांगत होतो, कॉलेज बोर्ड इकडं आमच्या सोबत यायचं देवधर्म करायला. कशाला? जय श्रीराम. नंबर प्लेट ओके, जमलं. तिकडे हात दाखव आपल्या गाडीचा.
हार तर काय पिशवीत आहे आता हार. चला मित्रांनो भेटू मंदिराच्या बाहेर आता. तर चला मित्रांनो आता इथून निघू. आता आपल्याला आधीच इथं 12:30 वाजून गेलेले आहेत बघा. 1 तास घालवलेला आहे मी फुलं बघण्यात, सॉरी हार बघण्यात. आता निघू इथून. यार कुठे गेली? चला चला मोर जायची आपल्याला. आपल्याला जायचे मोर म्हणजे पुढं एकदा नाही तर मग मागचा येईन. नाही मग मागचा आला तर मग आपल्याला घेऊन जायचं. तू म्हणून देवाकडे चालला का? चल तुला डायरेक्टच घेऊन जायचं. अजून मोबाईलवर त्याची लय वाट लागली. तर मित्रांनो आता आपण श्रीगोंदा हायवेला लागलेलो आहे. श्रीगोंदा हायवेच ना हो. तर श्रीगोंदा हायवेला आपण आता लागलेलो आहे. जरा आपला मॅटर झाला होता. कॅमेरा आता जरा मॅटर झाला होता. मॅटर म्हणजे काय झाला होता की आम्ही रस्ता चुकलो होतो. आम्ही जामखेडला जो रस्ता जातो ना पुढं नगरच्या तिकडं, त्या रोडला घुसलो होतो. तिकडं नव्हतं जायचं. ती मागूनच वळाली होती बायपास यायचं शेवर शिरलो. आम्ही पुढं गेलो 4-5 किलोमीटर पुढून परत वापस रिटर्न आलेलो आहे. आणि आता एकदम मापात रोडवरती लागलेलो आहे. तर बस एवढं सांगायचं होतं. बाकी माझ्याकडे कॉन्टॅक्ट नाही, मी नंतर सांगतो. पुढे गेल्यावर हो ये. तर मित्रांनो निसर्गाने आम्हाला थोडंसं आमंत्रण दिलं होतं म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. आणि आज जवळजवळ अजून पाथर्डी आम्हाला इथून 50 किलोमीटर आहे. म्हणजे पाथर्डीमध्ये मेन नाही जायचं आपल्याला, त्याच्या थोडं अलीकडे जायचं आहे. पण जवळजवळ 50 किलोमीटर अंतर आहे. आणि हे बघा इथं समोर आंब्याची झाड आहे. तुम्हाला जर आंबे पाहिजे असतील तर आंबे घेऊन जा. ह्यो इथं आमचा सूरज दादा पवळे आणि ह्यो इकडं मागं रोड. सूर्या सरक मला एक फोटो घेऊ दे मस्त. सूर्या काय मोबाईल मध्ये कोणाचा काय? तुझाच? हा ते करंटचं साईन आहे. सप्लाय बंद झाला होता त्याच्यामुळे. तर ते चांद बेबीचं महल आहे ते वरती तिथं. मी आय होप की माझं प्रोनाऊन्सिएशन बरोबर असेल. मला नाव नीट माहित नाही, पण जे पण आहे थोडं मडकं समजून घेतो का तिथं वरती ते महल आहे. आपल्याला जर येताना टाइम भेटला, उशीर नाही झाला, तर आपण नक्की तिथं वर जायचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आपण इथं गावामध्ये थांबलेले जरा कोल्ड्रिंक वगैरे घेण्यासाठी. कारण मगाशी बसून नुसता प्रवासच चालू आहे आणि ऊन ते पण लय झालेलं आहे. त्या गावाचं नाव मी बघितलं, चेक केलं, पण गावाचं नाव काय भेटत नाही. तुमच्यातलं जर कोण ओळखीचं असेल तर सांगा मला गाव कोणते. सूरजाला पाठवलाय पाणी आणण्यासाठी. बघा आला सूरज जाऊ. बरं भेटू थोड्या वेळ. बोला भैरोजी महाराज की जय हो. या प्रकारे हे बघा मित्रांनो हे कसे कसं हाय मित्रांनो डायरेक्ट इथं वाघ बिबट्यांची भीती खूप. हो आणि 2 वाघ तर गाडीवरच बसले. मग पुढून हे बघा हा पंखा नाही पवन चक्की तुम्ही. अरे याच्यामध्ये मग मी त्यांना कमेंट करून सांगा त्याला काय म्हणतात. हा मित्रांनो कमेंट मध्ये सांगा. तो जो पंखा फिरतोय त्या पंख्याच्या टोकावरती कोणाचं नाव लिहिलंय ते कमेंट मध्ये सांगा. हो तुम्हाला वाटलं तो. हा हे बघा नाव दिसलं सांगा. हो कारण आम्ही आहे रिकाम. हे बघा हे बघा बाबा छत्री घेऊन. हे बघा लेजून त्या हॉटेलमध्ये मित्रांनो राईस खूप भारी भेटतो. हॉटेल दाखवले. हो पुढे बघ. हे बघा क्वालिटी. आता तुम्ही क्वालिटी बघा. हे बघा मित्रांनो अशा वेळेस जर इथं वाघाने जर उडी टाकली तर मी गाडीवरून उडी टाकून डायरेक्ट चांगला. नुसते झाडे आणि इकडे नुसते डोंगर आणि तिकडे त्या पवन चक्की एकदम खतरनाक. टॉपचा विषय. नाही साध्या गोष्टी आवडतच नाही. साध्या गोष्टी आपण करत नाही.
तर मित्रांनो आम्ही मडीला जाण्याआधी माहिंबाला आलेलो आहे आणि इथं आम्ही त्या गेटवरतीच इथं मागं तुम्हाला गेट दिसत असेल. बाकीचे जे आमचे मित्र आहेत ते मागच राहिलेले आहेत, आमच्या पुढे निघले होते पण माग आहेत. मग त्याच्यामुळे आता आम्ही इथं सावलीमध्ये त्यांची वाट बघत थांबलेलो आहे. त्यांना अजून एक 5-10 मिनिटं लागणार आहे. अरे यार काय तू सॅड करायला लागला राव, देवाच्या दारात आलोय तू इथं बी अर्जित सिंगचे गाणे लावायला लागलास. काय चाललंय दादा? BTS आहे हे तर त्याच्यापेक्षा बेकार आहे. मग नको असं करू, ऐक जरा चांगल्या मूडची उग वाट नको लावतो. काय तुला काय बोलायचं यार? नको ना यार सूर्य, अर्जित सिंग लाव राव. हे असे मित्र असले ना चांगल्या मूडचे 2 मिनिटात वाटोळ व्हायला टाइम लागत नाही. अरे झाडाला भावल्या बिवल्या बांधल्या ते सूर्य. अरे दिसती काय व्हिडिओत? व्हिडिओ दिसना का नीट? त्या बाटलीच्या आहे ना वरती बघा. ए बाबा चल दुसरीकडे थांबू. रात्रीचं काय सांगतोय, घरी जाऊन आपण दोघं येण्यावणी करायला लागू. घरचे म्हणते काय झाले तिकडे तिकडं. हा तिकडं माग हाय जरा तिथं जातो मित्रांनो. दर कॅमेरा दर वेळा. तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि इकडं मस्तपैकी एकदम जागा राहिलेली आहे. पण हा जो आमचा सूरज आहे तो सध्या विचित्र कारणांमध्ये गुंतलेला आहे. किती टाइम लागेल? कॉल केलाय का नाही त्यांना? म्हणे काय म्हणे मांजरीचं नाव असतं ना म्हणे. ठीक आहे म्हणजे असं. बघा मित्रांनो, मित्रांची अशी मदत करावी लागते. तू ऐकतच नाही म्हणतो. आता तुझा मित्र आहे, तू बघ मला नको सांग. तर मित्रांनो बघा अशा या गोष्टी असतात, चालावं लागतं. अरे यार. तर मित्रांनो आम्हाला इथे येऊन जवळजवळ एक 20 मिनिटं होत आलेली आहेत आता. आणि 20 मिनिटापासून काय त्यांचा अजून येण्याचा योग दिसत नाही आम्हाला. आणि त्याच्यामुळे आम्ही इथं पकलेलो आहे. आणि आता इथं बोर झालेले, त्याच्यामुळे आम्हाला कळत सुद्धा नाही की आम्ही काय करावं. सूरज दादा आपण काय करावं असं काय म्हणणं आहे तुमचं? आता मला वाटतंय आपण पाणी प्यावं. सूरजला वाटत आहे पाणी प्यावं. मला वाटत आहे की तिकडे फिरायला जावं. हे बघा मित्रांनो घोडा पण इथं ब्राऊन आणि व्हाईट घोडा आहे ना, मस्त एकदम. घोडा पण इथं मस्त चरतोय, मध्ये शिंकतोय, काय करतोय काय भारी वाटतंय. आणि वरून नशीब आम्हाला सावली भेटली. महाग त्या झाडाच्या तिथं भावल्या बांधल्या होत्या, पण म्हणलं नको बाबा उगाच आपल्यावरच व्हायची काहीतरी जादू नाही का. पण आपण एवढे आता बेकार माणसं आहे, त्या भावलीवरच उलटी जादू व्हायची. त्यापेक्षा म्हणून आम्ही तिचा विचार करून आम्ही इकडे निघून आलो नाही का. अरे मोबाईल सोडणार राव तू. 2 मिनिटं काकू तुम्ही व्हिडिओ बघता ना माझे, हे बघा नुसतं मोबाईल मध्ये असते बरं का. कोणाला बोलते चॅटिंग एकदा याचा मोबाईल घ्या आणि फक्त याने एकदा चेक करा कोणाला लावतोय बाबा. डीपी लावतोय. हा आता डीपी लावतोय. अरे 1 तास झाला मोबाईल वर. काय कोणता 1 तासापासून डीपी लावतोय तू? हा का काय हा का? 1 तास झाले. बघा तुम्ही लक्ष द्या काकू जरा. काकूंचं नाव घेतलं की मोबाईल लगे खिशात. दहशत आहे दहशत. चला काय नाही विषय, अजून आम्ही बघू. 20 मिनिटं झाली तर अजून 20 मिनिटं वाट बघू. पण पार कटाळा आलेला इथं आता. पाणी प्यायला जातो आणि तुम्हाला पाण्याचा रिव्ह्यू पाणी पिऊन झाल्यावर दाखवू. किती रुपयाला बाटली ते पण. हो सगळं तुम्हाला एक ना एक गोष्टी भेटणार. पुन्हा नाही आम्हाला तर काही आम्हाला नाही पडले. मला वाटलं पहिल्यांदा तुम्ही ते म्हणताय लाडक्या बहिणीची. नाही ते लाडक्या बहिणीच्या आई शेतकऱ्याला नाही भेटत. ते 2-2 हजार मला वाटलं याच्यावर पडले. नाही पडलेत काही ना माझ्याकडे मोबाईल नाही. ते मग केंद्र सरकारचे पडले नाही पडले असतील तुम्हाला. पण कधी मेसेज काय होतंय पडत्यात पण मेसेज लवकर येत नाही. मग मोबाईलच पण लिंक नाही. अच्छा लिंक केलाय पण ती बंद पडलाय. तुम्ही पुण्याची आहेत का? हा पुण्याची. प्रॉपर पुणे. हा नाव काय तुमचं? सशी बागचंद. निवडून घ्यायचं आहे. निवडून मडी. तू कुठल्या गावाचा आहे रे सूर्य? असं काय काढा का पुण्यात? ना मी ह्याच आहे पुण्यातला मित्र आहे काय? यायचं काय मडील? नाही आता पोर आहे ना पोळीचे दुकान ती येते पाहुणे. तुमची भाऊकी पाहुणे. हवा कमी झाली कर थोडी. नाही टायरच तसा आहे तिचा, असा चपटा टायर आहे. तर मित्रांनो खूप वेळ झालेला आहे आता तिथं. आम्ही बसून कंटाळलेलो आहे आणि खूप ताण पण लागलेली आहे. जरा ते मामांसोबत थोडीशी चर्चा केली. मामा जरा जास्तच पॉलिटिक्स मध्ये घुसायला लागले म्हणून आपण वापस आलो. पहिले जरा पाणी प्यायला जाऊ. भुट्टा खाय का? भुट्टा खाय का? बुट्टा कोण असते? अरे भुट्टा म्हणजे रे
काय म्हणते त्याला, काय म्हणतो? हा असं दुखायला लागला ना. बरं आहे ना. पैसे पण निघा ना, एवढे पैसे झाले. ऐक ना, तुझा आता तुला देतो, आलो ना आम्ही 4 जण आहे, तुला मी 10 रुपये देतो आलं की बस. पण फक्त थांब जरा, बाकीचे हा वा रे बेट्या, तुला मी 5 रुपये देणार होतो, तुला 10 द्यायला लागलोय, तर तू 50 म्हण. 20 काय नाही ना, 10 दिन आल्यावर ते पोर येऊ दे. तू 1 रुपया वाढव. अरे इथं काय केबीसी लावलंय आणि तर मित्रांनो, आता आम्ही दुसऱ्या जागेवरती गाडी लावलेली आहे, कारण खाली तिकडे गाडी लावली होती तर ती लहान पोरं नुसतं येऊन दक्षिणा द्या म्हणत होते. द्यायला काय प्रॉब्लेम नाही, पण आम्ही अजून टिका लावलाच नाही ना. अवतर झाले. आणि मेन म्हणजे आम्हाला आधी तोंड बिंड धुवायचे, पोरांना तर सगळ्यांना येऊन द्यायचं नाही का. मग आधीच आम्ही लावून बसायचं, एक तर तोंड धुतलेलं नाही काय नाही. ते कशाने तोंड झालं ते काय म्हणलं? ते आमचं हा त्या पोराला पण मी सांगलं, म्हणलं अरे करपलेल्या भोपळ्याने आमची तोंड झाली, ते बी काळ्या कलरचे काय. म्हणून तिकडून आम्ही जर इकडं आलोय. लोकेशन बघा थांबा. मग सूरज दादा आणि इकडं खाली डायरेक्ट दरी. सूरज रोड आहे का रे तिकडं? खाली जायला रोड आहे ना आता, म्हणजे आपल्याला तिकडूनच जायचं तसं खाली. अच्छा, बघू आता यांना किती टाइम लागतोय काय माहित आता. कारण मागणं जायचं, वृद्धेश्वरून जायचं का इकडून जायचं बघू. बघू ना, काय विषय नाही. वृद्धेश्वर राहिले अजून आपल्याला अजून लय जाय, म्हणजे अजून आपलं फिरणं राहिलेले अर्धच झाले मला तर वाटते. अजून अर्ध बी नसेल झालं. आता पहिल्या लोकेशनला आलो, तेच अजून पुढे लय जायचं बाकी. 3 लोकेशन करायचं आपल्याला. तर चला काही विषय नाही. आता आम्ही इथं थोड्या वेळ टाइमपास करत बसतो. आम्ही इथं झाडं पण चेक केली, इथं झाडांना नाही गुडिया डॉल वगैरे नाही काय, म्हणून आता बसतो जरा थोडंसं निवांत आराम करतो जरा सावलीचं. कारण मित्रांनो थोडंसं एकदम चेहरा बिरा साफ वगैरे केलेला आहे, कारण तोंड एकदम काळं पडलं होतं. त्याच्यामुळं आता इथं चाललेलं आहे मंदिर थोडंसं आतमध्ये, आणि आपण बाहेरूनच आतमध्ये चाललेलो. मी कसं दिसतोय तसा तर मी बी गोरा दिसेल ना उन्हात तोंड केलं की. हे बघा ह्या प्रकारे असं आहे इथं. सोरच्या चहाच्या टपरीला कामाला इथं लय पैसा आहे. होय सोरच्या वळखींच्याच आहे दुकान, इथं बी वशीला करून घेऊ आपण. अरे मागचं आमच्या मागं राहिलं ते परत दुकानात गेले. थांब थांब थांब, गोर कर मला. गो आता काय गोर काय? अरे एवढ्या ब्लॉग मध्ये मला स्वतःला गोर करता, तुला काय गोर काही विषय नाही. ह्यांनी गाडी घेतलेली आहे नवीन, त्या गाडीला मंदिरं दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो. गाडी कोणती सांग, काय सगळं सांग, किती रुपयाला पडली ते सांग. हे काय बारक्याने घेतला घोडा, मोठ्याने घेतला हत्ती. खोट बोलायचं नाही. आम्ही घेतला डायनोसॉर, तिकडे बाहेर गेला दाखवतो आमचा. अरे पोर शूटर माग राहिले. मित्रांनो चला माग. मित्र कसे माग येणार, आपण तिकडे नेणार, मित्र तिकडे येणार. ऑन गँग मध्ये आपण ऑन गँगचे 3 मेंबर मागत राहिले. इथं 3 आहे ना. पण हे याचा जीव चाललाय अंगठ्या घ्यायला. लग्न झालं दिन बायको तुला घेऊन बाबा. बायकोच्या जीवावर बसायचे तरी त्या. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही माहिती आहे, म्हणजे जिथपर्यंत असेल अलाउड तिथपर्यंत आपण नक्की दाखवू. मग तेच ना, आता सध्या आम्हाला मार्गदर्शनाचीच गरज झाली. अध्यक्ष पुढे जाईल. नाही सांगा मला थोडीशी माहिती, कारण मला पण माहित नाही नेमकी नाही का इथली काय माहिती एवढी. तर आमचा रस्ता चुकला होता, आम्ही तिकडून पुढूनच फिरलो आणि पुढून तसंच बाहेर निघून गेलो. आता आपल्याला खाली जायचंय तिकडून दरीच्या साईडला. नाही मी मोठा ठेवणार आहे व्हिडिओ, याच्यात मी कट नाही करणार. 40 मिनिटात झालं तरी मी 40 मिनिटात ठेवणार. नाही तू दिसलंच पाहिजे फ्रेम मध्ये दिसलं पाहिजे. आम्हाला जायचं इकडं आणि आम्ही गेलो इकडं.
त्याच्यामुळे आमचं झाले कन्फ्युजन. कारण कन्फ्युजन सॉल्युशन पत्ता नाही होईल. खतरनाक करू तो डेंजर मध्ये ना. ते जाळीमुळे नसेल दिसत नाही पण लोकेशन लय भारी आहे. पंछी बनने उडती फिरू मस्त गेले मी डायरेक्ट जायचं बघ खाली हळू. तर मित्रांनो हे बघा लोकेशन. आणि ह्यो सूरज पवळे फुलं उगवली कवळे. होय सूरजा इकडं खाली काय रे? होय खाली काय इकडं? अरे चांगलं आहे बघ इथून. मला माहितच नाही इथं बी खाली मंदिर आहे. हे बघा ती गाडी कोणती सांग बरं? ती गाडी कोणती? इंडिका. चुकला आमच्याकडे होती सेंटर आहे ती आमच्याकडे. तुझ्याकडे ती काय कोणती कलरची होती? लय अशी वेगळीच होती बघ. मस्त होती गाडी कडक होती. तर खूप टाइमापासून आता आम्ही आतमध्ये फिरलो दर्शन वगैरे घेतलं. बाकीचे जे आमचे मित्र आहेत ते वरतीच थांबलेले आणि आम्ही आता इथं वाट बघत थांबलेले. काय रे बार काय म्हणतो? कसं आहेस? बरं आहेस का? झालं जेवण? काय खाल्लं? डाळ भात एकटा आम्हाला आहे का? ते जेवायला बोलवतंय सरच्या जायचं का? तुला भूक लागली ना? तू सध्या त्याला तू काय खातोय? तू तो नारळ बी खाईल. नाही राहू दे नको. नाही राहू दे. अरे मस्करी करत होता. उभे ते सरच्याला कुठे नारळ चारायचं होय? नाही राहू दे बारक्या राहू दे. का नाव काय तुझं? नाव काय तुझं? तुझं नाव काय? असं मागं नको उजा असेल दरी डायरेक्ट खाली. नाव सौरभ. तुम्ही शाळेला जाता का? किती वेळ आहे? 8वी. तू? 7वी. आणि तू? 6वी. होय काल फेक्या मारतो 5वीलाच आहे ना. यार ह्याच्यातल्या कशा टॉप्या टाकते जाय का? आपण नवीन आहे ना आपल्याला काय माहिती किती आहेत काय मग आम्हाला एवढ्यात काढता. आणि काय विषय नाही. युट्यूब बघतात तुम्ही? आपलं चॅनल आहे सबस्क्राईब करा बरं का. काय चॅनल आहे? तू मोबाईल आणि तुला मी देतो चॅनल. तुला असं बोललो तरी तुला कळणारच नाही नाव काय. सांगायचं गोवा बी ब्लॉग्स टाक. GOABHIVLOGS. तुला मी त्याच्यामुळे तुला म्हणलं तुला समजणार नाही मी सांगितलं तरी. तुला काय झालं बा डिप्रेशन मध्ये गेल्याने तोंड करून बसले तंगडे दुख राहिले. अरे बाकीपासून आम्ही चाललो 2 फेऱ्या पडल्या ना आमच्या त्याच्यामुळे वाईट लागलं. बाकी काय नाही. तसा पोरगा चांगला आहे. नाही खाली नाही अजून आमचे वर मित्र आहेत ना वरती त्यांचीच वाट बघायला आम्ही. अजून 3 जण आहेत. तुम्ही बैल आणलेलं आहे का? नाही आमच्या तोंडाकडे बघून वाटतंय आम्ही बैल आणला. नाही रे आम्ही युट्यूबर आहे तर पुण्यात राहतो. जास्त नाही बाबा आताच चालू गेले. रोहित ससानीला ओळखते तुम्ही? कोणाला? रोहित ससानी कोण? पुण्याला नाही अरे एवढं नसतं रे. पुण्यामध्ये काही एक गाव थोडी. पुण्यामध्ये पार किती गाव आहे. पुऱ्या पॅक्या सोडतो. तू सूरज पवळेला ओळखतोस का? मग काय मग पुण्यात राहून तू म्हणजे पुण्यातला तुला सगळ्यात मोठा माणूस माहित नाही. सांगू का? हा तो काय म्हणतो आम्ही मडी इथं राहतो, सावरगावला राहतो, पैठणला राहतो, नागपूरला राहतो, अजून संभाजीनगरला राहतो, नाशिकला राहतो. काही किती गावात तू एकच ना माणूस. प्रत्येक गावात एक ब्रांच काय त्याची. झाली जेवण झालं का तुमचं? हो झालं. त्यांनी डाळ भात खाल्ला. तुम्ही काय खाल्ले? आम्ही डाळ भात खाल्ला. तुम्ही डाळ भातच खाल्ला खाल्ली आहे का? त्यांनी चपाती पण खाल्ली. हा कुठे? तिकडं एवढ्याला आमचं कसं दिसणार रे बाबा. त्याच्यात पार झूम करावं लागतंय. दिसतो ना पुरं क्लिअर दिसत. एवढं नाही ना. अरे युट्यूबला गेल्यानंतर ते फाटतं ना ते परत नीट दिसत नाही. असं क्लिअर दिसलं तर लागतं नाही तर मग त्यांना आवडत नाही. बरोबर आहे का नाही? मला टाटा बाय बाय. अरे हात तर दाखव.
बाय बाय, चला बाय गाईज. सरप्राईज करतो आम्ही तुम्हाला. सरप्राईजच करतो झोपीत म्हणा येऊन. चालतंय, नीट जरा. गो अभि व्लॉग्स. हा काय पाणी यार, इथं ब्लॉगर लुटला. कसं वाटतं तुम्हाला? काय वाटतंय कसं? पुढे सांगतो पुढे गेलो फार लावला का त्याच्या पलीकडे ना ते बैल बांधले होते रायडर. तिथून आहे ना सगळं असं नजारा आहे, असं दरीचा अख्खा. हार नंतर घालणार आहे ना? मग अगरबत्ती ते अच्छा यायचं ना राव. खाली लय मस्त जागा होती माहिती का, फोटो बिटो लय भारी आले असते. चालवायचे का तुला? धर मग धर चावी धर. चल आपण याच्या होतो फक्त माणसावानी चालव. जवळ जवळ चला. बरं चला निघू आता इथून दुसऱ्या स्पॉट कडे. पुढे मागं होऊ नका, रस्ते बोटाडीची. हाय का लागली का लात? सॉरी हा, सॉरी सॉरी. आता तिथे गेल्यावर आपल्याला शर्ट बदलायचं. शर्ट चावली का जीप? नग दिसतंय रे बाळा, तसं नग दिसतंय त्यात. आपलं एकदम क्वालिटी. खालचा मस्त रस्ता आहे रे, वरच खराब आहे. इथून एंट्री बघा, अशा प्रकारे एंट्री करावं लागेल. मुंडकं वाकव म्हणायचं तर राहिलं बाबा तुला. अरे नाही तर तू मला चांगला कार्यक्रम लावला होता. मध्ये म्हणला शिकावं. मला चांगला कार्यक्रम लावला असता तो. हे मंदिर आहे का? वृद्धेश्वर ना? गाडी कुठं लावायची? ते टीव्हीवर पण आलती ना वाटतं न्यूज. पिंड बघ तू कशी, ती पिंड तू कधी बघितली पण नसेल. अशी पिंडच नाही बघ, निराकार पिंड आहे, तिला आकार नाही. पिंड बघ. हे नीट धर बरं का, माकडं नेत्यान पळवून नुकसान होईल का नाही. इथं कोणापाशी ठेवण्यासाठी जागा पण नाही ना. सुरजा असा तुला पकडून आणल्यावर का आलास तू? हे ही कैरी आहे काय? कैरी देतात काय? कोणतं बेलाचं फळ ती? बेलाचं फळ? अरे लांबून कैरीच वाटली राव. मी म्हणलो कैरी देतात का काय. असं जोर जास्त पडला पाहिजे. असं जोर जास्त लागला पाहिजे.
असं डोक्याला लावा सगळ्यांना. असं नाही लावलं, असं लावतो. असं लावतोय तुम्ही. -0 मायनस मध्ये 0. त्याला टोपीवर घे म्हणू त्याची टोपी. अरे मला असं लावा इकडून आहे ना, असं तिकडे घेऊन लावायचं तिकडे. आता इकडून म्हणला असंच म्हणतोय मी तुला. असं घे रे, वर घे. वर घे ना. याला बाऊला ब्लॉगर कॅमेरा चेंज कसं काय करतो? लगेच असा हा फ्लिप करतो हात. मला सवय झाली ना हाताची. म्हणजे असा कॅमेरा लगेच असा करतो. सिंपल. आणि काय एडिटिंग मध्ये करता येतं ना, मग चेंज करता येते साईड वगैरे चेंज खालच्यावर. हा ओके. छान ब्लॉग बनवतो. धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक आणि सबस्क्राईब. लाईक आणि सबस्क्राईब रे. धमकी नको देऊ रे. आम्हाला सांगायचे -3 आणि बिल्ट काढायला सांगत नाही तिथे. बिल्ट काढायचं फक्त दिसते आम्हाला म्हणते मी तुला सांगितलं होतं बघ, धुनी पेटवली ती कोणी पेटवली काय तिथं धुनी पेटवली होती. धुनी हा शंकर बाबांनी ती धुनी होती. नाही. बघू फोटो कसा आला. तिथे गाड्या पुजल्या ना. हा मी बघू दे. आता इथं आले होते. आता इथं झाले दर्शन. बस भाई भारी दिसतात ना. विषय म्हणजे आज क्वालिटी विषय क्वालिटीचा आहे ना भाई. तेवढा आहे. किती दिले त्याला? 40 इथले झाले. नेक्स्ट टाइम 3 घेऊ. इथं पण येईन कॅमेरा 2 वर्षात 1 वर्ष घेऊ नक्की. 100 करतो. पण हे बरं ऐक ना, मी पिंडाचा व्हिडिओ तर काढलाय बरं का, पण पोस्ट करू नको. कारण काही जण नॉनव्हेज खाताना बघणार हे ते परत ते कारण अपमान झाले व्हायचा नाही का. आपल्या अध्यक्षाला विचार. अध्यक्षांनाच विचारतो. बघू आता जाताना. मग कसं प्रत्येक जण साधं नाही ना बसत. मग तेच ना, काही जण काय खात असतात काय, मग तेच मग त्याच्यामुळे ते अपमान नको आपल्याला. हे नाही काहीतरी हाय बरं लेटर आहे मगापासून मोबाईल मध्ये. याचा तर मी मोबाईलच पाहिला नाही अजून. मोबाईल बिबाईल खिशामध्ये. याला माहिती मोबाईल काढला की घरच्यांचे मिस कॉल दिसणार आहे. खिशातच राहू दे. राव पण राव आपण म्हणलं वानेर दिसेल. एवढं आणलं की शिक्रापूरवरून सोबत. पण त्याचा मेन दोरीवरचा खेळ घरी जाऊन. घोडा आणला नाही तर काय बघायचं तुला. घोडा आणला एवढा मोठा काळा घोडा ना. आता इथून कुठं जायचंय? आता मडीला डायरेक्ट. आता मडी नॉनस्टॉप. किती किलोमीटर इथून अजून? इथून जवळच. जास्त काय लांब नाही, पण तरी सांगू शकत नाही मी किती किलोमीटर आहे. पण तरी जवळच आहे, लय लांब पण नाही. लांब नाही पण जवळच आहे. जवळच आहे पण मी सांगू शकत नाही, पण जवळच आहे. अंतरावर असेल. इतक्या जवळ आहे कदाचित. कुठे गेलं म्हणजे ते घरी. नवीन गाडी घेतली की लगेच आरशे गायब. अरे मग गाडी बसायच्या आधी आरशे काढले मी लगेच. स्वप्नेल पायकर व्हायला लागलाच तू हळूहळू. त्या स्वप्नेनी त्याच्यात तर काढले. ती ईशाची बुलेट आणली होती त्यांनी. बुलेट त्याच्या फक्त 1 दिवस त्यांनी बुलेट दिली ईशानी. घरी नेली डायरेक्ट आरशे काढून बुलेट ईशाला. आणि ईशा मागतो आरशे दे. गाडीवर बस देत नाही म्हणला. देत नंबर नाही. टाकून घेतला. प्लेट टाकून घेतली पहिली. आरशे काढले. मग गाडीवर बसलो. हार लावला. मग बसलो गाडीवर. स्टार्टर मारला डायरेक्ट गल्लीमध्ये. गल्ली त्याच्या तोंडाकडे बघायला लागली. धीरज रावांनी गाडी आणली. कसं काय आणली? कुठं गुप आहे? इकडं खाली. गाडीवर होय कोणत्या गावचं? पुढचं डाकू कोण आहे? मास्क बिस्क लावून. अरे वा काय मॅटर बाबा. कुठं जायचं? वाडाचं झाड बघ ना ती केवढे. त्याच्यातच गुफा. वाडाच्या झाडात कशी गुफा बघा. आईच्या गावात. त्यात गुफा कोणती नेमकी? तिकडे साईडला. खाली का? पण मला वाटतं रस्ता बंद आहे.
तर हे बघा वाननेर इथं दिसतंय वाननेर. त्याला जवळून शूट केला असता पण माकड नाही वाननेर लय आनंद धरून सुट्टीत द्यायचा नाही तो पळू पळू तानी तानू हानी. तुला आहे ना चॅलेंज बरं का लगेच जागावर तुला 100 रुपये. 0 टन मारू. नाही जाऊन त्या माकडाची शिफ्टी धरायची. अरे शिफ्टी केवढी राहू. ऐका ना ते माकड नाही वाननेर येते ते आलं ना पळायचं बी सुचायचं नाही. डॉन म्हणतात डॉन. ओके 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 का डॉनच आहे भाई डॉन. करतो. अय बंधू ओ बंधू चिंच बिंच आई एकटं खातोय एक दे ना शिटर. हो तात्या बघ ना तिकडे सीन घे ना. घे कटिंग बिटिंग करून घेशील ना तू. मी म्हणते महागा गाडीवर बसते काय करतोय आई पण सगळं की शर्ट बिर्ट काढतोय मागं बघ. पॅन्ट बदल ना आता पॅन्ट बदल. मित्रांनो आता बघा आपल्याला तिथं जायचंय. तिथं वरती दिसतंय मंदिर. यार हे चुकलेत का रस्ता. जत्रा भरती बरं का इथं सगळे गाठी एवढ्या. हे दीर्घ्या पार्टी दिली बरं का गाडी घेतल्याची तू आता पार्टी मागायची नाही. हे पार्टी चालू इथं आमची. हे पार्टी बरं म्हणून नका बोलवलं नाही तुम्ही आले नाही. लोकेशन आहे का मडी मध्ये. बिस्किट बी सगळं मिक्स. कोणतं बिस्किट आहे प्रमोशन नाही पण. अरे हारवर नाही ठेवू शकत हे. अरे यार डब्बा दिलाय. पार्टी चालू आहे एकदम भयंकर पार्टी. ही अशी पार्टी ना आम्ही चौथीत करायचं माहितीये का. सर आठव आपण आनंद आहे. मग तू मोठ्यातल्या मोठ्या हॉटेलमध्ये नाही तिथं आनंद नाही वाटणार. नाही जा काही इशू नाही. जा मित्र मडीमध्ये आहे आणि ह्या भाऊंचं दुकान आहे. भाऊ नाव सांगा दुकानाचं तुमचं. विराज पान स्टॉल. सगळं इथं भेटून जाईल तुम्हाला गार गरम थंड. मित्रांनो 1 नंबर क्वालिटी. अरे भाई एक फराळ तेवढं अरे 2 मिनिटं ऐक ना. 2 मिनिटं त्याला हे खुश तर होऊ द्यायचं होतं. तेवढ्यात लगेच तेवढं फराळ चिवडा दे. आवड काय बा. मंदिराच्या पायथ्याशी विराज पान स्टॉल नंबर 1. इथं आल्यावर नक्की इथं विजिट द्या. मडीला जर आले तर इथं या नक्की. काय 5 रुपयाचं का ना पण घेऊन जा. तू कॉलेज का बुडवलं पण. बरं प्लस पहिला दिवस बाईचा असं नाही की दुसरा राहील तिसरा आहे. त्याच्या आधीच वाट लावली अजून लाव मस्त पैकी वाट. यार मी दाखवणार होतो येडिया. हे आपला भाव आहे समीर पटेल यांचं साई प्रसाद पूजा सेंटर इथं पायथ्याला पैठण दरवाजाला पूजा साहित्याचं दुकान आहे. भाऊच्या दुकानात व्हिजिट करा. सर्व प्रकारचं साहित्य भेटेल. लागते तिथे. तुझ्या केसावरती गुलाब पडलंय. फुल हे गुलाब. सुरजा हे असं वाटायला लागले ऍड. असं वाटायला लागले ऍड साठी उभा केलाय माग. वाईट काढू नका लय फाटल. टॉकेज बाय. तर मित्रांनो आपण आता मडीमध्ये पोहोचलोय. मित्र बाकीचे फ्रेश होण्यासाठी आलेले आहेत इकडं आतमध्ये आणि आम्ही इथं बाहेर थांबलेलो आहे.
मस्करी नका जा असाल दोघं बी खाली. एक तर घरच्या आधी त्याच्या बांबू काढून बसल्यात वाट बघत त्याची वरून चुकते त्याला अजून. दादा कुठे गेलाय? दादा कुठे गेला? आताच आहे. आतमध्ये येता पाय पडून या. मी आहे बाहेर. खाली कोणती हे म्हणले रे खाली गुफा? महादेवांची गुफा आहे ना ते खाली. मित्रांनो इथं आता म्हणजे सगळ्यात पहिलेपासून सांगतो तर मित्रांनो आम्ही इथं पोचलेलो आहे आणि आमचा जो स्टॉप होता तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही इथं पोचलेलो आहे. कानिफनाथांचं आत्ताच दर्शन ते घेऊन झालेलं आहे आपलं आणि आता हे आतमध्ये गेल्यात पाया पाडण्यासाठी. इथं खाली कोणती तरी गुफा आहे. ती गुफा खाली ती गुफा शंकरांची गुफा आहे तर तिथं जायचं म्हणणं ते हे पण फक्त उघडे असावं बस. ती बंद ठेवतात का ते का चालूच असते कंटिन्यू? कधी कधी उघडते. अच्छा म्हणजे फक्त कधी कधी नशीब बघू नशीब चांगलं असेल तर ठीक नाही. नाही तुम्ही आता हे पाहिलं हे बघा पुढचं सीन. तर मित्रांनो आता पूर्ण मंदिर ते बघून झालेले. पाय ते आमचं पडून झालेले. देवाचे तिथं आम्ही हार पण टेकून झालेला आहे आमचा. आता गाड्यां हार ते बांधण्याची वेळ आलेली आहे. आता पहिलं गाड्या सरळ करून घेऊ. तेव्हा मित्रांनो टेन्शनचा पण एक चेहरा असतोय बघा. हे असं टेन्शन दिसतं माणसाच्या रूपात. जर टेन्शन असतं ना असं दिसलं असतं. तोंडच दिसत नाही ते टोपी अख्खं तोंड दाखवून घेते अशी. तो पक्का वैतागले त्याला. आता बस मध्ये एसटीत बसून दिला तरी तो नाचत जाईल. इकडे ये माग तू समोर काय ह्या पण आम्हाला बघू दे ना तिथं. तू मध्ये जातो तुझं काय मी पाड दाखवू का? आता हार हे बांधले की गाडी बसतो की गाडी बाहेर कुठं बाहेर? अरे अजून 4 स्टॉप बाकी आहे. मी जातो नाही बसून देऊ. याला बसून दे टमटम मध्ये पोहोचतोय. परवा पोहोचतोय मग टमटम मध्ये. 5 मिनिटं 5-10 मिनिटं थांब जरा. अर्धा तास अजून थांब. त्या गाडीला वॉर्मअप करू दे. होय बिचारी दमली सकाळपासून पळून. नीट रे पॅन्ट गळून बघ. मी पट्टाच घालत नाही. मी पॅन्टी मापात घालतो फिटिंग वाल्या. हे बघा सिस्टम. अरे रात्रीची टोपी घालून फिरायला याला आडवा कोणी तर. याला रोडच कसा दिसतो मला ते कळत नाही. चल मला गाडी बसू फक्त भाई नीट नाही बरं का सूर्य. खाली बापू तू स्टँड तर लाव. आता फायनली मित्रांनो घरी निघलेलो आहे. काय नीट बोल. घरी चाललो. लाडा झाला काय म्हणला?
काय झालं काय झालं काय का यो फोटो काढायला आता त्याला आत्ता सुचले फोटो काढायला कोणाला घेऊन मला घेऊन अरे मला तर विचार आत्ता चहा अरे जेवायचा टाइम आहे रे चला तर मित्रांनो आता तिथं थोडंसं प्रसाद ते घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे सूरज दादा पवळे फोनवरती मम्मीला विचारत आहे घरी काय काय आणायचं नाही ती बंद आहे दुकान बंद झाली तर मित्रांनो आता इथलं सुद्धा सगळं झालेलं आहे आपण दुसरं एक देवाचं पाया पडायला आलो होते ते पण पडून झाले आपलं आता घरच्या दिशेने निघण्याची वेळ झालेली आहे मला वाटतं अजून एखाद दुसरं काहीतरी निघू शकतं ज्यांचा प्लॅन यो पोरगाला पाय पाकलेला आहे आपण दोघं निघून जाऊ काही विषय नाही जाऊ मला पण जायचंय लवकर ह्याला पण जायचंय लवकर आता निघू हे बघा धीरज दादा पवळे कॉलवरती बोलत आहे कोणाला बोलतोय आई साहेब अच्छा मम्मीला बोल 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 हॅलो हॅलो येड्या. ब्लॉगर आमचे ब्लॉगर विचारत होते कोणा संग बोलता ब्लॉगर अभिजित अवघड काय वाघमारे तू पाटील. वाट लावशील भाऊ माझी एका दिवशी अशी भीती वाटायला लागते मला आम्ही निघलोच होतो पण निघताच क्षणी धीरजच्या लक्षामध्ये आलं धीरजने मम्मीला कॉल केला तर त्याला लक्षात आलं की वरती मंदिराच्या तिथं डाळिंबाच्या झाडाला दोरा बांधायचा त्याचा राहिला तर धीरज आता परत डाळिंबाच्या झाडाला दोरा बांधण्यासाठी गेलेला आहे काय झालं रे काय माहित आणि दाद्या तर मागच राहिलंय दाद्या तर अजून आलाच नाही विषय बघू आता टाइमपास करू थोड्या वेळ त्यो हाय ना राव धीरजचा मित्र पक्का वैतागलेला त्यो इतका घाण वैतागलाय म्हणतोय एक तर त्याच्या घरी तुला माहिती आहे विषय का झालाय आणि त्याला अजून एक 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 वाढवत चाललंय ना तो टेन्शन मध्ये यायला लागलाय त्यांनी विचारून आला असता तो लय निवांत फिरला असता त्याचा मॅटर असा झाला की त्यांनी विचारलं नाही ना काय नाही त्याच्यामुळे आता काय एवढं बेकार टेन्शन आलेलं आहे काही बोलूच शकत नाही आपण बघू आता वाट बघू त्या दोघांची पण आल्यानंतर निघू आता पुढे आता डायरेक्ट घर तर मित्रांनो आता रजा घेण्याची वेळ झालेली आहे कारण माझा मोबाईल आता बंद पडायला आलाय फार फक्त 5% चार्जिंग आहे आणि त्याच्यात काहीच होणार नाही त्याच्यामुळे आता बाय बाय टाटा हा ब्लॉग इथंच संपला मस्त वाटलं धीरज भाऊ तुमच्या सोबत येऊन टाळी दे जमतंय बरं का सोबत आल्याबद्दल मंडळ आपले मनापासून आभार आहे बस हेच पाहिजे अजून काय पाहिजे तर चला भेटूया आपण नवीन पुन्हा अशा ब्लॉग मध्ये चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मन की काय तर म्हण ना आपला भाऊ आहे विषय खोल पुढे आपल्या भावाला पुढे घेऊन जायचं सगळ्या मराठी पोरांनी थँक्यू बोल की काय तर लाईक करा मी काय बोलू याला झोप आली पार याला झोप जास्त झाली हा नाही भाऊ सूरज भाऊ पवळे हे बघा दिला ना हात आता ह्या हातात कॅमेरा आहे ना अरे दे ना त्यो धन्यवाद बरं वाटलं ऊपरवाला भरोसा रखे ऊपरवाला कल्याण करे तर चला बाय बाय टाटा करा सबस्क्राईब करा हो बाय झोपा